जय महाराष्ट्र मित्रांनो, हे आहे आपलं लोकेशन नॅशनल बर्न्स हॉस्पिटल ऐरोली सेक्टर 14. इथं या तुम्ही, काही टेन्शन नाही, पावसाचं टेन्शन नाही, काही नाही. आपलं ब्रिज खाली काम होणार आहे. एनी टाइम या. तर मित्रांनो, हे दादा आलेत आपल्याकडे काम करण्यासाठी. तर दादा, तुम्हाला काय प्रॉब्लेम होता? कलर टाईट होत होता, टायर तुटत होते. आणि तुम्ही कुठून आला? मी नेरूळ सेक्टर 8 वरून आलो. आता आपण मी पण युट्यूबला बघितलं. मानपूरचं एक गाडीवाल्याचं युट्यूब बघितलं आणि त्या युट्यूबवर मी इथं 8 दिवस इकडं आलो. माझं आता काम एक नंबर झालेलं आहे आणि त्या कामाच्याबद्दल दादाला सलाम माझा. आणि मराठी माणूस आहे, अगदी धन्यवाद. अगदी सर्वांनी जरूर या. एक नंबर काम होतं. त्यांनी मला सर्व दाखवलं, सर्व कसं करतात, काय करतात. आणि सच्चाई माणूस आहे, पैशाला लोभी नाही, काय नाही. पण काम एक वेळा करून गेल्यावर 10 रिक्षाला तुम्ही पाठवता. मी फक्त युट्यूबवरच आलेलो आहे. तर मित्रांनो, बघू शकता या दादांची आउटर आहे. ही आउटर आपण फ्री करून देतो, एकदम फ्री करून देतो आपण. आउटर नवीन नाही टाकत आपण, तीच आउटर आपण फ्री करून देतो, त्याच आउटरवर फ्री करून देतो. तर दादा, आपला पॉवर क्लच कसा वाटला तुम्हाला? आता एक नंबर, एकदम एक नंबर लोण्यासारखं झालं, एकदम पॉवरफुल. पॉवरफुल. हा, एक नंबर काम तुमचं. नेरूळच्या मित्रांना काय सांगणार तुम्ही? नेरूळच्या मित्रांना सांगणार की घेऊन येणार स्वतः मी इथं त्यांना, आणि हे दाखवणार. कारण केलं नाही तरी चालणार, पण घेऊन येणार. असं एवढं फ्री काम झालं. क्लच पेड एवढे टिकणार की विचारू नका. एका बोटानं एका बोटाने सुद्धा क्लच वर्किंग होते. स्वतःचं आउटर ब्युटर फ्री करून 50 रुपये घेतले. आउटर फ्री करायचे, मुठी बिठी काढून, आणि पट्टीचे 150 रुपये, असे टोटल 200 रुपये. त्याच्यामुळे एवढं सस्त्यात कुठंच काम होणार नाही आणि एवढं ओरिजिनल काम होणार नाही. इंजिनियर पण करणार नाही. एकदम मराठी माणूस चांगला, एक नंबर. मी पण युट्यूबवर बघून आलोय. थँक्यू, धन्यवाद दादा. मानपूरच्या एका रिक्षावाल्याचा फोटो बघितला आणि त्याच्यावर आलोय. ओके.